हे पाय ह्या ज्या व्हिडिओत दिसतात ना त्या वेणुबाई भालचंद्र मोरे मूळ राहणाऱ्या परभणीच्या आहेत. साधू संतांचा परिसर लाभलेला अशा आहेत. भजनाचं खूप वेळ आहे. गवळणी अतिशय सुंदर म्हणतात आणि विशेष म्हणजे वारी करतात पायी. आळंदीला जाणं, एकादशी करणं खूप धार्मिक. तर त्यांना सहज विचारलं हे कसं जमतं, तसं म्हणे आमची भूमी साधू संतांची ना, परभणी, नांदेड, औंढ्या, नागनाथ, त्यामुळे आमच्या घरोघर तिकडे गावाला देव चालतो. सध्या मुलगा आणि सून इथे आहे, त्यांच्याकडे आहेत. त्यांचं एक वैशिष्ट्य की आमचं जे सखी महिला मंडळ आहे गणेश कॉलनी कोथरूडमधलं, त्या भजनी मंडळामध्ये त्या काय करतात, खूप सुंदर भजन म्हणतात. पण आणखी वेगळं वैशिष्ट्य की त्या फुलवाती खूप छान बनवतात. ह्या फुलवाती आहेत ना, त्यांनी आत्ता 100 आणल्यात मला, आणि मागेही त्यांनी मला जवळजवळशे 125 वाती दिल्या होत्या. पण बनवण्याची जी कलाकुसर आहे ना, ते अतिशय सुंदर आहे. कशी बनवतात त्या मला ते दाखवणार आहे, पहा. हां, अतिशय नाजूक हाताने हे काम. खरं शेतात राबलेली बोटं, हात, पण वात करण्याचं जे वैशिष्ट्य आहे ना त्यांचं, ते वेगळंच आहे बघा. छोटीशीच वात, पण इतक्या झटपटन करतात ना त्या, आणि खूप सुंदर, म्हणजे खूप मोठी होत नाही. आणि खरं सांगू का, मी शिक्षिका आहे, पण मला ही वात काही बनवता येत नव्हती. तर त्यांना खास आज मी शिकवण्यासाठी बोलवलेलं आहे. म्हणतात ना, शिक्षक आजन्म विद्यार्थी असावा. आज त्या माझ्या गुरु आहेत आणि मी त्यांचा विद्यार्थी म्हटलं तरी चालेल. तर पहा, ह्या किती सुंदर वात त्यांनी बनवलेली आहेत. माझी खूप अशी मोठी व्हायची आणि त्या इतक्या झटपट बनवायच्या. आपल्याला खूप दिवस ठेवायचं असेल तर मग त्याला शेंड्याकडच्या भागाला थोडंसं दूध लावलं की मग त्या छान राहतात, असं त्यांचं म्हणणं आहे. तर चला, तर मग आपणही शिकूया. तुम्ही अशी बनवा फुलवात. धन्यवाद.